नमस्कार मित्रांनो, मी उत्तम ठाकरे तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की आपण येणाऱ्या 2024 मध्ये जी पोलीस भरती येणार आहे त्या दृष्टीने आपण एक सीरीज सुरू केलेली आहे मित्रांनो, पोलीस भरती जीके। त्यामध्ये आपण वेगवेगळ्या विषयाचे जीकेचे प्रश्न घेत असतो। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या एग्जाम मध्ये या लेक्चरचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे। तर चला लेक्चरला सुरुवात करूया। लेक्चरला सुरुवात करण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, आपलं गूगल प्ले स्टोरला ॲप आहे अभ्यास मित्र नावाचं, ते तुम्ही डाउनलोड करा। त्या ठिकाणी तुम्हाला आपली पोलीस भरतीचे एक रेकॉर्डेड बॅच पाहायला मिळेल। तसेच मित्रांनो, राज्यसेवा झालं, कंबाईन झालं, वेगवेगळ्या बॅचेस तुम्हाला त्या ॲप्लिकेशन मध्ये पाहायला मिळेल। त्याची लिंक मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील दिलेले, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। तसेच मित्रांनो, आपलं टेलिग्रामला चॅनल देखील आहे अभ्यास मित्र MPSC नावाचं, त्याला देखील जॉईन करून ठेवा। त्या ठिकाणी आपण माहितीपूर्ण जे अभ्यासाच्या रिलेटेड माहिती आपण त्या ठिकाणी शेअर करत असतो। तसेच लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला या चॅनलवरती मिळत असतो। तसेच मित्रांनो, तुम्ही आपल्या अभ्यास मित्र नावाचं इंस्टाला पेज देखील आहे, त्याला देखील फॉलो करू शकता। तर चला मित्रांनो, आपण पुढे जाऊया। पुढे जाण्याच्या पहिले मित्रांनो, आपली पोलीस भरती 2024 ची बॅच आहे। बॅचचे वैशिष्ट्य तुम्ही इथं बघू शकता। बॅचचा जो कालावधी असणार आहे तो 6 महिने असणार आहे, पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे। अनलिमिटेड व्ह्यू आहेत मित्रांनो, एक लेक्चर तुम्ही किती वेळ बघू शकता, त्यावर कोणतेही बंधन नसणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला हस्तलिखित नोट्स दिल्या जातील, तसेच तुम्हाला टेस्ट सिरीज मिळेल। मित्रांनो, या बॅच बद्दल तुम्हाला काही डाऊट असेल, काही शंका असेल तर तुम्ही बिंदास कॉल करू शकता। मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी नंबर दिलेले आहेत, तुम्ही कॉल करून पूर्ण बॅचची माहिती विचारू शकता। बॅचची फी आहे मित्रांनो फक्त 1499 रुपये। चला आता आपण लेक्चरला सुरुवात करूया। लेक्चरला सुरुवात करण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की मित्रांनो, आपली चॅनलमध्ये एक प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्टचं नाव असणार आहे पोलीस भरती जीके। त्या ठिकाणी ऑलरेडी आपले 3 व्हिडिओ झालेले आहेत मित्रांनो, आपला हा 4था व्हिडिओ आहे। मी प्रयत्न करेल तुम्हाला जास्तीत जास्त लेक्चर देण्याचा। मित्रांनो, काही कारणास्तव मी तुम्हाला कंटिन्यू लेक्चर देऊ शकत नाही, त्याबद्दल माफी असावी। पण मित्रांनो, मी प्रयत्न करेल जास्तीत जास्त लेक्चर देण्याचा। आजचं आपलं 4थं लेक्चर असणार आहे। तर चला आपण जास्त वेळ न वाया घालवता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। खालीलपैकी कोणत्या खंडात अँडीज पर्वतरांग आहे? तर आपल्याला काय विचारले प्रश्नामध्ये की कोणत्या खंडामध्ये आपल्याला अँडीज पर्वतरांग पाहायला मिळते? तुम्ही या ठिकाणी ऑप्शन बघू शकता, ऑस्ट्रेलिया, युरोप, दक्षिण अमेरिका, भारत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, दक्षिण अमेरिका या खंडामध्ये आपल्याला अँडीज पर्वत जी रांग आहे ती पाहायला मिळते। आपल्याला काय विचारलं होतं की कोणत्या खंडामध्ये अँडीज पर्वतरांग पाहायला मिळते? तुम्हाला अँडीज शृंखला असं देखील नाव असेल किंवा अँडीज पर्वतरांग, तर दक्षिण अमेरिका या खंडामध्ये, त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ। या ठिकाणी तुम्ही बघू शकता अँडीज पर्वतरांग दक्षिण अमेरिका या खंडामध्ये, अँडीजमध्ये उंच शिखरांनी वेढलेल्या उंच पठाराच्या विस्तृत श्रेणीचा समावेश आहे। तर तुम्हाला लक्षात ठेवायचे, जी अँडीज पर्वतरांग आहे त्यामध्ये उंच शिखरे आहेत आणि त्याचबरोबर उंच उंच पठार देखील आहेत, त्यांचा खूप मोठा विस्तृत भाग या अँडीज पर्वतरांगेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर जगातील सर्वात लांब महाद्वीपीय पर्वतरांग आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। आपल्या जगामध्ये जेवढ्या पण पर्वतरांगा आहेत त्यामध्ये अँडीज जी पर्वतरांग आहे ती सगळ्यात मोठी सर्वात लांब महाद्वीपीय पर्वतरांग आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्याचबरोबर अँडीज मधील जी सरासरी उंची तुम्ही या ठिकाणी बघू शकता 13,000 फूट आहे। मीटर मध्ये सांगायला गेलं तर 3,962 मीटर आहे आणि फूट मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे 13,000 फूट आहे। आणि मीटर मध्ये जर आपल्याला प्रश्न विचारला की तुम्हाला नॉर्मल प्रश्न येऊ शकतो, एका लाईन मध्ये अँडीज पर्वताची उंची किती आहे, तर तुम्हाला ऑप्शन मध्ये असेल, तुम्हाला तिथे विचारेल फूट किंवा मीटर, तर तुम्हाला फूट मध्ये विचारलं असेल तर 13,000 फूट आणि मीटर मध्ये विचारलं असेल तर 3,962 मीटर। त्याचबरोबर मित्रांनो, मैल किंवा किलोमीटर मध्ये देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। तर मैल किती आहे? 5,500 मीटर आणि किलोमीटर मध्ये तुम्हाला विचारलं तर 8,900 किलोमीटर इतकी सर्वसाधारण अँडीज पर्वतरांगेची उंची किंवा आपण लांबी सांगू शकतो। तर तुम्ही बघू शकता
या ठिकाणी मी एक इमेज घेतलेली आहे गुगलवरनं, तुम्ही बघू शकता अँडीज पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये आढळते, तर तुम्ही या ठिकाणी खंड बघू शकता। हा या ठिकाणी आपल्याला छोटासा मॅपमध्ये दिलेला आहे दक्षिण अमेरिका खंड, आणि दक्षिण अमेरिकेच्या ह्या बाजूला आपल्याला अँडीज पर्वतरांग पाहायला मिळते। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल पोलीस भरतीमध्ये जगाचे जो भूगोल आहे त्यावरती देखील प्रश्न येत असतात, त्यामुळे आपल्यासाठी हे प्रश्न महत्त्वाचे असतात। मी जे पण स्पष्टीकरण घेतो मित्रांनो, जे पण आपण मुद्दे घेत असतो त्यामध्ये प्रत्येक मुद्द्यावरती एक प्रश्न बनू शकतो, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे। तर चला आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 2, कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त खालीलपैकी कोणत्या खंडातून जात नाही? या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचे की आपल्याला काय विचारलंय की जे विषुववृत्त आहे, कर्कवृत्त आहे आणि मकरवृत्त, तर खालीलपैकी कोणत्या खंडातून जात नाही? तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्याला काय विचारलं, जात नाही। तर पर्याय बघा, उत्तर अमेरिका आणि अंटार्क्टिका, त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका, त्यानंतर युरोप आणि अंटार्क्टिका आणि फक्त अंटार्क्टिका। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3, युरोप आणि अंटार्क्टिका या खंडातून काय काय जात नाही मित्रांनो? कर्कवृत्त जात नाही, विषुववृत्त जात नाही आणि मकरवृत्त जात नाही। हे जात नाही कोणत्या खंडातून? युरोप आणि अंटार्क्टिका या खंडातून। त्यानंतर आपण त्याच्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊ। तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे विषुववृत्त असतं ते कोणकोणत्या खंडातून जात असतं, तर दक्षिण अमेरिका खंडातून जात असतं, त्याचबरोबर आफ्रिका खंडातून आणि आशिया खंडातून। त्याचबरोबर कर्कवृत्त कोणत्या खंडातून जातं? उत्तर अमेरिका, आफ्रिका आणि आशिया, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्याचबरोबर मकरवृत्त कोणत्या खंडातून जातं? दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया। त्यानंतर आपण पुढे जाऊया। या ठिकाणी तुम्ही मॅप बघू शकता, जे हे मित्रांनो इथं 0 दाखवले। या ठिकाणी मित्रांनो मी जी रेष काढतोय मित्रांनो, हे काय आहे? ते हे विषुववृत्त आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मित्रांनो हे कर्कवृत्त आहे, तुम्ही बघू शकता। कर्कवृत्त हे आपल्या भारतातून जात असतं। तुम्हाला कमेंट करून सांगायचे आपल्या भारतातून कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात असते। तुमचा होमवर्क आहे, कमेंटमध्ये मला सांगा की जे कर्कवृत्त आहे ते आपल्या भारतातील कोणकोणत्या राज्यामधून जातं। त्याचबरोबर इकडे तुम्ही मकरवृत्त बघू शकता। हे झाले मित्रांनो विषुववृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त। तर आता आपल्याला काय विचारलं होतं की विषुववृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त तर कोणत्या खंडातून जात नाही? तर तुम्ही इथं बघू शकता, हा तुम्हाला या ठिकाणी दिसते अंटार्क्टिका खंड आणि या ठिकाणी तुम्हाला दिसते युरोप खंड। तर या खंडांमधनं विषुववृत्त, मकरवृत्त, कर्कवृत्त जात नसेल तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर अजून व्यवस्थित या ठिकाणी समजलं असेल। हे मित्रांनो विषुववृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त। त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 3, बॅटरीमध्ये कोणत्या प्रकारचे ऊर्जा रूपांतर होते? तर आपल्याला विचारलं की जी बॅटरी असते त्यामध्ये कोणत्या प्रकारचे ऊर्जा रूपांतर होते? आपल्याला काय विचारले की ऊर्जेचे रूपांतर होतं। तर आपल्याला या प्रश्नाचे योग्य उत्तर द्यायचे मित्रांनो, रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होतं। जी बॅटरी असते त्यामध्ये कोणत्या ऊर्जेचं रूपांतर होतं? तर मित्रांनो जी ऊर्जा असते ती रासायनिक ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेचं रूपांतर कशात होतं मित्रांनो? विद्युत ऊर्जेत होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 4, भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4, जेम्स हिक्की या इंग्रज अधिकाऱ्याने, या गव्हर्नरने पहिलं वृत्तपत्र सुरू केलं होतं। आपल्याला काय विचारलं की भारतातील पहिलं वृत्तपत्र कोणी सुरू केलं? तर मित्रांनो तुम्हाला योग्य उत्तर द्यायचे, जेम्स हिक्की यांनी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं। त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि अधिक जाणून घेऊ। तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1684 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये मुद्रणालयाची स्थापना केलेली होती, पण भारतातील जे पहिलं वृत्तपत्र होतं ते प्रकाशित करण्याचं जे श्रेय जात असतं मित्रांनो, ते जेम्स ऑगस्ट हिक्की नावाच्या इंग्रजाला जाते। तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे, भारतातील जे पहिलं वृत्तपत्र प्रकाशित करण्याचं जे श्रेय जात असतं ते कोणाला जात असतं? जेम्स ऑगस्ट हिक्की या इंग्रज अधिकाऱ्याला जात असतं, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे मित्रांनो। ज्याने 1780 मध्ये बंगाल गॅझेट प्रकाशित केलं होतं। तुम्हाला लक्षात ठेवायचे की पहिलं वृत्तपत्र केव्हा सुरू झालं होतं? 1780 मध्ये, आणि त्याचं नाव काय होतं? बंगाल गॅझेट, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। तुम्ही या ठिकाणी फोटो बघू शकता त्यावेळेचं बंगाल गॅझेट म्हणून, तर मी ही गुगलवरनं इमेज घेतलेली होती। तर हे पहिलं वृत्तपत्र होतं ते केव्हा सुरू केलं होतं? 1780 मध्ये। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता।
आणीबाणीच्या काळात कोणते मूलभूत अधिकार निलंबित केले जाऊ शकत नाही? तर आपल्याला विचारले की आणीबाणीच्या काळामध्ये कोणते जे मूलभूत अधिकार आहेत ते निलंबित केले जाऊ शकत नाहीत. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 कलम 20 आणि 21 हे निलंबित केले जाऊ शकत नाहीत. केव्हा? आणीबाणीच्या काळामध्ये. तर त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, भारताच्या संविधानामध्ये कलम 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी संबंधित आहे. जे कलम 352 आहे ते राष्ट्रीय आणीबाणी संबंधित आहे. त्यानंतर कलम 356 राज्यात आणीबाणी किंवा त्याला आपण राष्ट्रपती राजवट असं देखील म्हणत असतो, आणि कलम 60 आर्थिक आणीबाणी किंवा त्याला वित्तीय आणीबाणी आपण असं देखील म्हणत असतो. कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी, कलम 365 नुसार राज्यात आणीबाणी किंवा त्याला आपण राष्ट्रपती राजवट देखील म्हणत असतो, आणि कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी किंवा त्याला आपण वित्तीय आणीबाणी असे देखील म्हणत असतो. अंतर्गत आणीबाणीच्या घोषणा राष्ट्रपती मार्फत केल्या जातात. मित्रांनो, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर कलम 20 काय आहे आणि कलम 21 काय आहे ते आपण जाणून घेऊ. कलम 20 मध्ये काय आहे मित्रांनो, गुन्ह्यासाठी दोषी ठरवल्याबद्दल संरक्षण कलम 20 मध्ये दिलेले, आणि कलम 21 मध्ये काय आहे, जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर आणीबाणीच्या काळामध्ये हे जे 2 कलम असतात हे निलंबित केले जात नाहीत, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवा. कलम 20 मध्ये तुम्हाला लक्षात ठेवे गुन्ह्यासाठी दोषी ठरवल्याबद्दल संरक्षण दिलेले, आणि कलम 21 मध्ये जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण दिलेले. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 6, 1950 मध्ये स्वीकारलेल्या मूळ भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग नव्हता? आपल्याला काय विचारलं होतं, जेव्हा आपलं भारताचं संविधान स्वीकारलं होतं 1950 मध्ये, तेव्हा मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये कोणता भाग नव्हता? तर मित्रांनो, तो या प्रश्नाचे योग्य उत्तर द्यायचे मूलभूत कर्तव्य. मित्रांनो, मूलभूत कर्तव्य नंतर आपल्या भारतीय संविधानामध्ये जोडण्यात आलेले, तर त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जे मूलभूत कर्तव्य होते ते कोणाच्या शिफारशीनुसार जोडण्यात आले होते? तर मित्रांनो, इथं बघू शकता, सुवर्ण सिंग समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेले होते. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुम्हाला सरळ प्रश्न येऊ शकतो की कोणाच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेले. त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे नाव शिफारशी दिलेले असतील, आणि त्यामध्ये एक नाव असणार सुवर्णसिंग समितीनुसार. तर तुम्हाला उत्तर द्यायचे सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्य हे आपल्या भारतीय संविधानामध्ये जोडण्यात आलेले. केव्हा जोडण्यात आले? 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीने आपल्या भारतीय संविधानामध्ये समाविष्ट केले. पण मित्रांनो, जेव्हा 42वी घटना दुरुस्ती झाली तेव्हा आपल्या भारतीय संविधानामध्ये फक्त 10 मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेले होते, आणि नंतर पुन्हा 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्ती झाली तेव्हा मूलभूत कर्तव्य पुन्हा एक जोडण्यात आले. असे टोटल आता संख्या किती आहे मित्रांनो? 11. सुरुवातीला 10 होते, त्यानंतर त्यामध्ये एक ऍड केलं, आता झाले टोटल 11 मूलभूत कर्तव्य आपल्या संविधानामध्ये आता आपल्याला पाहायला मिळतात. मूलभूत कर्तव्य नागरिकांना संबोधित केले जातात, तर मार्गदर्शक तत्वे राज्याला उद्देशून असतात. तर या ठिकाणी लक्षात घ्या, जे मूलभूत कर्तव्य असतात ते आपल्या नागरिकांना संबोधित केले जातात, पण जे मार्गदर्शक तत्वे असतात ते राज्याला उद्देशून असतात. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. खालीलपैकी कोणता अरुणाचल प्रदेशचा कृषी उत्सव गैलो किंवा त्याला गालो देखील म्हटलं जातो जमातीद्वारे साजरा केला जातो? तर आपल्याला काय विचारलंय की खालीलपैकी कोणता अरुणाचल प्रदेशचा कृषी उत्सव गैलो किंवा गॅलो जमातीद्वारे साजरा केला जातो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मोपीम. मोपीम हा कृषी उत्सव असतो मित्रांनो. कोणत्या राज्याचा? अरुणाचल प्रदेश राज्याचा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोणत्या जमातीद्वारे साजरा केला जातो? तर गालो किंवा गेलो जमातीद्वारे साजरा केला जातो. कोणत्या राज्यामध्ये केला जातो? अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये केला जातो. नाव काय आहे मित्रांनो? मोपीन. त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, काय श्रीयाम जो कृषी उत्सव असतो तो साजरा करताना आपण या ठिकाणी फोटो घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या ज्या माता भगिनी त्या गॅलो जमातीच्या आहेत, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर चला आपण पुढे जाऊया आणि अधिक जाणून घेऊ. अरुणाचल प्रदेशातील गैलो किंवा गॅलो जमातीचा मोपीन हा सण दरवर्षी
दरवर्षी एप्रिलमध्ये साजरा केला जातो। तर हा सण केव्हा साजरा केला जातो? एप्रिल या महिन्यामध्ये। कोणत्या राज्यातील सण हे तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायचे। अरुणाचल प्रदेश राज्यातील जमातीचं नाव देखील लक्षात ठेवा। सण कोणता असतो? मोपिन। जमाती कोणते? गॅलो। हे तुम्हाला मी मागे पण प्रश्नामध्ये सांगितले। मोपिन हा सण अरुणाचल प्रदेशातील गैलो जमातीचा एक महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी लुमी एप्रिल महिन्यात साजरा केला जातो। जो एप्रिल महिना असतो त्याला काय म्हटलं जातं? लुमी म्हटलं जातं। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की लुमी महिन्यात कोणता सण साजरा केला जातो, तर तुम्हाला उत्तर द्यायचे मोपिन। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। माघ साजी खालीलपैकी कोणत्या राज्यात मकर संक्रांती म्हणून साजरी केली जाते? मित्रांनो, सणाचं नाव लक्षात घ्या। माघ साजी हा सण कोणत्या राज्यात मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेशमध्ये। मित्रांनो, माघ साजी हा मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो। जो मकर संक्रांत सण असतो त्यालाच काय म्हटलं जातं? माघ साजी। कोणत्या राज्यामध्ये? अरुणाचल प्रदेशमध्ये। त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। तुम्ही या ठिकाणी बघू शकता ज्या माता भगिनी ते सूर्याची पूजा करतानाचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो। मी हा फोटो गुगलवरने घेतलेला आहे तुम्हाला सांगण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता ज्या माता भगिनी ते माघ साजी जी मकर संक्रांत आहे त्याची पूजा करत आहेत। मित्रांनो, जी नदी असते, पवित्र नदी असते, त्या नदीच्या काठी जाऊन सूर्याची पूजा करतानाचा हा फोटो आहे। तर तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपण बघू हिमाचल प्रदेशात स्थानिक लोक माघ साजी मकर संक्रांती म्हणून साजरी करतात। मित्रांनो, जी हिमाचल प्रदेशमधले स्थानिक लोक आहेत ते माघ साजी म्हणून मकर संक्रांत साजरी करतात। तसेच मित्रांनो, स्थानिक भाषेत साजी म्हणतात आणि महिन्याला माघ म्हणतात। स्थानिक भाषेत साजी म्हटलं जातं आणि महिन्याला काय म्हटलं जातं? तर माघ म्हटलं जातं। या दिवशी लोक देवतेचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि प्रदेशातील पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी मंदिरांना भेट देतात। तर लक्षात ठेवायचे की या दिवशी काय करतात लोक? देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि प्रदेशातील ज्या पवित्र नद्या असतात त्यात स्नान करून मंदिरांना भेटी देत असतात। तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल। अशा प्रकारे मित्रांनो हे स्पष्टीकरण होतं, तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। भारतातील सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार याचे जुने नाव काय होते? तर आपल्याला विचारले की जे मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार आहे त्याचं जुनं नाव काय आहे? तर आपल्याला काय विचारले की जुने नाव काय आहे? तर या मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार आहे याचं जुनं नाव आहे राजीव गांधी क्रीडा रत्न पुरस्कार। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की राजीव गांधी क्रीडा खेळरत्न पुरस्काराचे नवीन नाव काय? तर तुम्हाला उत्तर द्यायचं मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार। त्यानंतर मित्रांनो आपण पुढे जाऊया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार ची जी सुरुवात झाली होती ती केव्हा झाली होती? 1991-92 मध्ये झाले होते। त्याचबरोबर सुरुवातीला राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जात होता, हे देखील लक्षात ठेवायचे। आणि 2021 मध्ये या पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार करण्यात आले। पहिलं मित्रांनो नाव होतं राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार आणि नाव केव्हा चेंज केलं? तर 2021 मध्ये केलेले, हे देखील लक्षात ठेवायचं। काय नाव ठेवलं? मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार। मित्रांनो, या खेळामध्ये म्हणजे हा मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार कोणाला दिला जातो? तर मित्रांनो, क्रीडा क्षेत्रामध्ये हा सर्वात महत्त्वाचा पुरस्कार आहे। एखादा खेळाडू तो लगातार 4 वर्षापासून खूप छान खेळतोय, खूप छान कामगिरी करतोय, एकदम जबरदस्त खेळतोय, तर अशा व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो। तर तुम्ही इथं बघू शकता 4 वर्षापेक्षा जास्त अधिक काळ खेळात शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार कोणाला दिला जातो? तर असा एखादा खेळाडू आहे की तो गेल्या लगातार 4 वर्षापासून खूप शानदार खेळतोय, अशा व्यक्तीला मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार दिला जातो। त्यानंतर आपण पुढे जाऊया। कोणत्या दोन देशादरम्यान मित्र शक्ती 2023 हा संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले होते? तर आपल्याला विचारले, हा करंटचा प्रश्न आहे मित्रांनो। करंटचे देखील प्रश्न आपल्याला विचारले जातात, त्यामुळे मी हा करंटचा प्रश्न टाकलेला आहे। तर आपल्याला विचारले की कोणत्या दोन देशादरम्यान मित्र शक्ती 2023 हा संयुक्त लष्करी सराव
सरावाचे आयोजन करण्यात आले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये कोणता सराव होत असतो? मैत्री शक्ती हा सराव होत असतो. सरावाचं नाव देखील लक्षात ठेवायचे. कोणत्या दोन देशादरम्यान? भारत आणि श्रीलंका. त्यानंतर आपण पुढे जाऊया. हे जे सराव होते ते कुठे आयोजित करण्यात आले होते? आपल्या भारतामध्ये, आणि प्रामुख्याने लक्षात ठेवा की पुण्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी मित्रशक्ती हा सराव पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. मित्रांनो जी आवृत्ती होती ती किती होती? तर 9व्या क्रमांकाची होती. हा सराव जो झाला तो कितव्या क्रमांकाचा होता? तर 9व्या क्रमांकाचं होतं. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले होतं हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटने केलेलं होतं. तुम्हाला लक्षात ठेवायचे आपल्या भारताकडून कोणत्या रेजिमेंटने प्रतिनिधित्व केलं होतं, कोणत्या रेजिमेंटने? तर मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटने हे भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. आणि कुठे झालेलं होतं? पुणेमध्ये झालेलं होतं. हे तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 11, वर्धा नदी वर्धा जिल्ह्यामध्ये वाहण्याची दिशा टिंबटिंब. तर आपल्याला काय विचारले की जी वर्धा नदी आहे ती वर्धा जिल्ह्यामध्ये कोणत्या दिशेने वाहत असते? तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे वायव्येकडून आग्नेयेकडे ही नदी वाहत असते. त्यानंतर आपण पुढे जाऊया. तुम्ही तर बघू शकता वर्धा नदी वर्धा जिल्ह्यामध्ये जी वाहण्याची दिशा आहे ती वायव्येकडून आग्नेयेकडे वाहत असते. हे तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायचे. वर्धा नदीचा उगम कुठे होत असतो? उगम सातपुडा पर्वतरांगेमध्ये होतो. सातपुडा पर्वतरांगेमधील मध्य प्रदेश राज्यामध्ये होत असतो. मध्य प्रदेशमध्ये जी सातपुडा पर्वतरांग आहे त्या ठिकाणी वर्धा नदीचा उगम होत असतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये तिची लांबी 455 किलोमीटर इतकी लांबी आहे. आपल्या महाराष्ट्रामधील ही लांबी आहे फक्त. आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी देखील आहे. तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती? तर तुम्हाला उत्तर द्यायचे वर्धा नदी. आणि मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये ती नदी कोणत्या दिशेने वाहते? तर वायव्येकडून आग्नेयेकडे वाहत असते. पण मित्रांनो जर तुम्हाला असा प्रश्न येईल की महाराष्ट्रामध्ये दक्षिण वाहिनी सर्वात मोठी नदी कोणती? तर तुम्हाला उत्तर द्यायचे वर्धा नदी. आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे. आणि वर्धा नदीला पैनगंगा येऊन मिळते. तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे. वर्धा नदीला पैनगंगा येऊन मिळते. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू. कलर ब्लाइंड्स हा दृष्टिदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही? आपल्याला काय विचारलंय की ज्या व्यक्तीला कलर ओळखता येत नाही अशी व्यक्ती, दृष्टिदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक ओळखू शकत नाही? तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3, लाल आणि हिरवा कलर असतो तो त्यांना त्या कलर मधला तो फरक असतो तो कळत नसतो. तर मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवायचे. मी तुम्हाला सांगेन हा प्रश्न खूप वेळेस पोलीस भरतीच्या एग्जाम मध्ये विचारले गेलेत. यापुढे जे पण प्रश्न असणार आहेत मित्रांनो ते सगळे पोलीस भरती एग्जाम मध्ये विचारले गेले. ते सर्व आता यापुढे आपण जे पण प्रश्न पाहणार आहोत ते सर्व PYQ आहेत. हे तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायचे. आपण जो मागचा प्रश्न बघितला 11 क्रमांकाचा तो देखील आपल्याला खूप वेळेस एग्जाम मध्ये विचारले गेलेले पोलीस भरतीमध्ये. आणि यापुढे जे पण प्रश्न आहेत ते सर्व PYQ आहेत. तर आपल्याला विचारलं होतं कलर ब्लाइंड्स दृष्टिदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही? तर लाल आणि हिरवा रंग त्यांना कळत नाही किंवा ते फरक ओळखू शकत नाहीत. तर आपण पुढे जाऊया. तुम्ही या ठिकाणी बघू शकता रंग आंधळेपणा कलर ब्लाइंडनेस असणाऱ्या व्यक्तीला सर्व रंग दिसतात. इथे लक्षात घ्या सर्व रंग दिसतात पण लाल आणि हिरवा रंगामधील फरक कळत नाही. तर तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की जे कलर ब्लाइंडनेस व्यक्ती असते त्या व्यक्तीला सर्व रंग दिसतात का? तर मित्रांनो दिसतात. फक्त लाल आणि हिरव्या रंगामधील जो फरक असतो तो कळत नाही. रंग आंधळेपणा हा अनुवंशिक आजार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. हा आजार आईच्या वडिलांकडून पुढील पिढीत येतो. तर मित्रांनो हे देखील तुम्हाला पॉइंट लक्षात ठेवायचे. हा आजार जो असतो तो आपल्या आईच्या वडिलांकडून पुढील पिढीत येत असतो. आणि महिलांमध्ये हा आजार होत नाही हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि पुरुषांमध्ये हा जो रोगाचं किंवा आजाराचं प्रमाण आहे ते 8 ते 10% पुरुषांमध्ये हा होत असतो. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं. इथं प्रामुख्याने हे लक्षात ठेवा की लाल आणि हिरवा रंगामध्ये फरक कळत नाही. त्यानंतर आपण पुढे जाऊया.
पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 13, इंद्रधनुष्यात वरून अनुक्रमे तिसऱ्या क्रमांकावर असणारा रंग कोणता? तर आपल्याला काय विचारले की जो इंद्रधनुष्य आहे त्या इंद्रधनुष्यात अनुक्रमे तिसऱ्या क्रमांकाचा रंग कोणता आहे? तर आपल्याला उत्तर द्यायचे पिवळा. तर पिवळा कुठे? तर ऑप्शन 1 मध्ये आपल्याला पिवळा दिलेले आहे. तर जो पिवळा कलर आहे हा तिसऱ्या क्रमांकाचा आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. आपल्याला विचारलं होतं की इंद्रधनुष्यात वरून अनुक्रमे तिसऱ्या क्रमांकावर कोणता रंग आहे? तर पिवळा हा रंग असतो. तर आपण इथं बघू शकता तुम्ही, मी या ठिकाणी क्रम दिलेला आहे, तुम्ही बघू शकता तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा आणि जांभळा असे टोटल 7 कलर असतात. आणि इथं तुम्ही ट्रिक देखील बघू शकता, ता, ना, पी, ही, नी, पाजा. तर हे पूर्ण कलर आहेत मित्रांनो आपल्याला दिलेले. मी हा क्रम दिलेले आहे तुम्हाला इथं, तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा आणि जांभळा. आपल्याला विचारलं होतं की तिसऱ्या क्रमांकाचा रंग कोणता आहे? तर पिवळा. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 14, क्षय किरण म्हणजे टिंबटिंब. तर आपल्याला या प्रश्नाचे योग्य उत्तर द्यायचे. पर्याय क्रमांक 2, प्रभाररहित कण. जे क्षय किरण असतात ते प्रभाररहित कण असतात, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. मित्रांनो हा देखील प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यामुळे आपल्याला असे प्रश्न बनत असतात, त्यामुळे प्रश्न रिपीट देखील होत असतात, त्यामुळे प्रामुख्याने आपल्याला PYQ देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ. क्षय किरणाचा शोध कोणी लावलेला होता? तर विल्यम रॉन्टगेन यांनी 1895 मध्ये लावलेला होता. क्षय किरणाचा शोध कोणी लावला होता? तर तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे शास्त्रज्ञाचं, विल्यम रॉन्टगेन यांनी 1895 मध्ये शोध लावलेला होता. क्षय किरणाचा वेग प्रकाशाच्या वेगा इतका असतो. मित्रांनो जे क्षय किरण असतात त्यांचा जो वेग असतो तो प्रकाशाच्या वेगा इतका असतो, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. चुंबकीय क्षेत्रामुळे त्याचे विचलन होत नाही. इथं व्यवस्थित लक्षात ठेवा की जे चुंबकीय क्षेत्र असतात ते चुंबकीय क्षेत्रामुळे त्याचे विचलन होत नाही, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. उपयोग कुठे होत असतो? वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये क्षय किरणाचा उपयोग होत असतो. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, क्षय किरणाचा शोध कोणी लावला? विल्यम रॉन्टगेन यांनी. केव्हा लावला? 1895 मध्ये लावला. क्षय किरणाचा वेग प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो आणि जे चुंबकीय क्षेत्रामुळे जे क्षय किरण असतात त्यांचे विचलन होत नाही, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं. उपयोग कुठे होत असतो? वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये. त्यानंतर आपण पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 15 बघू. घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता, जो 2019 ला रद्द करण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3, कलम 370 नुसार जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आलेला होता. पण मित्रांनो 2019 ला विशेष राज्याचा दर्जा होता तो कमी करण्यात आलेला आहे किंवा काढून टाकण्यात आलेला आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता 5 ऑगस्ट 2019 रोजी राज्यसभेत तर 6 ऑगस्ट 2019 रोजी लोकसभेत हे विधेयक सादर केले गेले. तर या कायद्याची अंमलबजावणी 31 ऑक्टोबर 2019 पासून लागू झाली. तर मित्रांनो लोकसभा आणि राज्यामध्ये एक विधेयक मांडले गेले आणि ते विधेयक मंजूर झालं आणि त्या मंजूर झाल्यानंतर 31 ऑक्टोबर 2019 पासून जो जम्मू काश्मीरला कलम 370 नुसार विशेष दर्जा मिळत होता तर तो रद्द करण्यात आलेला होता. तर यानुसार आता जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारी कलम 370 व 35 रद्द करण्यात आलेले. तर मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचे की 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू काश्मीरला जी विशेष कलमे होते, विशेष दर्जा देणारी कलमे होते, कलम 370 आणि कलम 35 हे रद्द करण्यात आलेले होते. त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू. भारतीय घटनेचे खालीलपैकी कितवे कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? तर मित्रांनो कलम 368 कशाशी संबंधित आहे? घटना दुरुस्ती संबंधित आहे. आपल्याला काय विचारलं होतं की भारतीय घटनेचे खालीलपैकी कितवे कलम हे घटना दुरुस्ती संबंधित आहे? तर कलम 368 हे घटना दुरुस्ती संबंधित आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया, संविधानाच्या कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीच्या तरतुदी सांगितल्या आहेत. घटना दुरुस्तीची जी तरतूद आहे ती कलम 368 मध्ये सांगितले. घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतीची संमतीची गरज असते. जे घटना दुरुस्ती विधेयक असतं त्या विधेयकावर राष्ट्रपतीची जी संमती असते ती गरजेची असते. त्यानंतर
त्यानंतर घटना दुरुस्ती फक्त संसदच करू शकते, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। जी घटना दुरुस्ती असते ती फक्त संसदच करू शकते आणि त्यावर राष्ट्रपतीची संमती असणे गरजेचे आहे। तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे, घटना दुरुस्ती विधेयक संमत झाल्यावर राष्ट्रपती मान्यता द्यावी लागते। जेव्हा घटना दुरुस्ती विधेयक संमत होतं तेव्हा राष्ट्रपतींना मान्यता त्याला द्यावी लागते, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। आतापर्यंत 2023 पर्यंत 106 घटना दुरुस्त्या झाल्या आहेत, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। तर तुम्हाला इथे थोडक्यात लक्षात ठेवायचे की जे घटना दुरुस्ती संबंधी कलम आहे ते कोणतं कलम आहे, कलम 368 कशाशी संबंधित आहे, तर घटना दुरुस्ती संबंधित आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? तर आपल्याला विचारलंय की आपल्या भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? तर अनुच्छेदानुसार म्हणजे मित्रांनो कोणत्या कलमानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो अनुच्छेद 75 कलम 75, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। कलम 75 कशाशी संबंधित आहे, मंत्री परिषद संबंधित आहे। त्यानंतर आपण अधिक जाणून घेऊ। या ठिकाणी तुम्ही बघू शकता राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असते, तर कलम 74 नुसार हे दिलेले। कलम 74 मध्ये काय दिलेले आहे की राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल। त्यानंतर राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्याने मंत्र्यांची नियुक्ती करतो, कलम 75 मध्ये दिलेले। कलम 75 मध्ये काय दिलेले की राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्याने मंत्र्यांची नियुक्ती करतो। तर त्यानंतर आपण पुढे जाऊया, इथं जाणून घेऊ कलम 75 नुसार आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे। मंत्री व्यक्तिगतरित्या राष्ट्रपतीला उत्तरदायी असतात, जे मंत्री असतात ते वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीला उत्तरदायी असतात। त्याचबरोबर मित्रांनो मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतात, जे मंत्रिमंडळ असतात ते सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतात। त्याचबरोबर मंत्र्यांना शपथ राष्ट्रपती देतात, तसेच मंत्री राजीनामा पंतप्रधानाकडे देतात। जे मंत्री असतात ते राजीनामा कोणाकडे देतात, तर ते पंतप्रधानाकडे देतात, राष्ट्रपतीकडे नाहीत, हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे। पंतप्रधानांनी राजीनामा दिला तर सर्वच मंत्र्यांनी राजीनामा दिला असे समजले जाते। जर सपोज मित्रांनो पंतप्रधानांनी जर राजीनामा दिला तर असं समजलं जाते की सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला। तर हे काही कलम 75 बद्दल महत्त्वाचे मुद्दे होते, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे होतं। त्यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढचा प्रश्न तुम्ही बघू शकता, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे? आपल्याला काय विचारले की जे जागतिक व्यापार संघटना आहे त्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 जिनेवा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय आपल्याला पाहायला मिळते। त्याचबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील, जो स्वित्झर्लंड देश आहे त्या देशामध्ये जिनेवा जे ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला मुख्यालय पाहायला मिळतो मित्रांनो, त्यालाच आपण म्हटलं जातं WTO। त्याची स्थापना केव्हा झालेली होती? 1 जानेवारी 1995 रोजी स्थापना झालेली होती। तुम्हाला असं देखील विचारलं जाईल की जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झालेली होती, तर तुम्हाला उत्तर द्यायचे मित्रांनो 1 जानेवारी 1995 रोजी। मित्रांनो सदस्य देश किती आहेत? तर 164 सदस्य देश आहेत, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। मुख्यालय कोणत्या ठिकाणी? स्वित्झर्लंडमधील जिनेवा या ठिकाणी, त्यालाच आपण काय म्हणत असतो WTO। त्याची स्थापना केव्हा झाली? 1 जानेवारी 1995 मध्ये। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, रोजगार हमी योजनेचे जनक असे कोणास म्हटले जाते? आपल्याला काय विचारले की रोजगार हमी योजनेचे जनक आहेत असे कोणाला म्हटले जातं? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 वि.स. पागे यांना म्हटलं जातं रोजगार हमीचे जनक। त्याबद्दल आपण जाणून घेऊ। त्यांचं पूर्ण नाव विठ्ठल सखाराम पागे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यांना रोजगार हमीचे योजनेचे जनक मानले जातं। कोणाला म्हटलं जातं? विठ्ठल सखाराम पागे किंवा त्यांना वि.स. पागे असं देखील म्हटलं जातं। आणि या योजनेची सुरुवात केव्हा झाली होती? 2005 मध्ये या योजनेची सुरुवात झालेली होती। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न बघू, कोयना धरण कोणत्या तालुक्यात बांधले आहे?
तर मित्रांनो आपल्याला विचारलं की कोयना धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये नाही तर कोणत्या तालुक्यामध्ये बांधलेले असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारले। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4। मित्रांनो इथं लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 4 पाटण या तालुक्यामध्ये कोयना धरण बांधण्यात आलेले। तर आपण याबद्दल अधिक जाणून घेऊ। तुम्ही इथं बघू शकता कोयना धरण कोयना नदीवर बांधण्यात आलेले सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला हे धरण पाहायला मिळतो। सातारा जिल्ह्यातील कोणता तालुक्यात तर पाटण तालुक्यामध्ये आपल्याला कोयना धरण पाहायला मिळतो। कोयना धरणावर शिवसागर जलाशय आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं। आशिया खंडातील लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग कोयना धरणावर केला। तर इथं लक्षात ठेवा लेक टॅपिंगचा अर्थ काय असतो, लेक टॅपिंग म्हणजे काय हे आता आपण जाणून घेऊ। तुम्ही इथं बघू शकता पाण्याखाली म्हणजे जो जलाशय जो धरण आहे त्या धरणाचा शेवटचा भाग म्हणजे तळाशी पाण्याखाली स्फोट घडून जलाशयातील जे पाणी असतं ते बोगद्यात सोडण्यात येतं आणि यालाच काय म्हटलं जातं तर लेक टॅपिंग म्हटलं जातं। हे तुम्हाला थोडक्यात लक्षात घ्या। लेक टॅपिंग म्हणजे काय तर जे धरण असतं धरणाखाली जे तळाशी एक स्फोट केला जातो आणि ते स्फोट मार्फत तिथला जो पाणी तो एका बोगद्यात सोडलं जातं आणि त्यालाच काय म्हटलं जातं तर त्यालाच म्हटलं जातं लेक टॅपिंग म्हटलं जातं। तर हा पहिला प्रयोग कुठे केला होता आपल्या आशिया खंडामध्ये तर कोयना धरणावरच केला होता हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। तर मित्रांनो हा आपल्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न होता। लेक्चर संपवण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो आपली पोलीस भरतीची बॅच आहे 2024 ची फी असणार आहे मित्रांनो 1499 रुपये। ही रेकॉर्डेड बॅच आहे मित्रांनो। तुम्ही इथं बघू शकता बॅचची वैशिष्ट्य कालावधी 6 महिने रेकॉर्डेड बॅच आहे। लिमिटेड व्ह्यू आहेत मित्रांनो। एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता केव्हाही बघू शकता तुमच्या वेळेनुसार। पूर्णपणे ही रेकॉर्डेड बॅच आहे। तुम्हाला हस्तलिखित नोट्स मिळतील त्याचबरोबर टेस्ट सिरीज देखील आहेत। तर मित्रांनो तुम्हाला बॅच बद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून सविस्तर बॅचची माहिती विचारू शकता मित्रांनो। मी तुम्हाला सांगेल मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेले अभ्यास मित्र नावाचं आपले ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करा। त्या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या टेस्ट सिरीज फ्रीमध्ये पाहायला मिळतील करंट अफेअरच्या। त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल केले तर जॉईन करा। तसेच तुम्ही इंस्टाला देखील फॉलो करू शकता। त्या ठिकाणी आपण माहिती पूर्ण रील टाकत असतो। तर अशा प्रकारे मित्रांनो आजचं लेक्चर आपण याच ठिकाणी संपवू। अजूनही मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, 186 कमेंट करा आणि पुन्हा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल।